तर या प्रशांत कोरटकरच्या प्रकरणावरून सुप्रिया सुळे, संजय राऊत, विजय वडेट्टीवार यांनी टीका केलेली आहे। ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। हा माणूस देश सोडून गेलाच कसा हा माझा प्रश्न आहे। आणि सगळ्यांना माहिती होतं तो इथून म्हणे दिल्लीला गेले, दिल्लीवरनं दुबईला गेले। हू नोज अशा काय काय स्टोरीज येतात। एवढ्या तंत्रज्ञानामध्ये एक ह्याला तिथे भेटला, तिथे गेला, ह्या गल्लीतून गाडी लेफ्टला गेली आणि राईटला गेली, तुम्हाला कळतं। एक माणूस तुम्हाला सापडणार। मी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनम्र विनंती करते की एक तुमचे प्लीज वाचाळवीर आवरा। एक हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। खरोखर हा कोरटकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही। कोणताही आरोपी ज्याचा जामीन नाकारलेला आहे, जामीन फेटाळलेला आहे आणि ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात केलेला आहे। तुम्ही दंगलीतले आरोपी पकडलेत आणि रोज पत्रकार परिषदा घेऊन पोलीस सांगतायत याला पकडलंय, त्याला पकडलंय, त्याला पकडलंय, पण ज्याला खरोखर पकडायचा होता तो पळून गेला। जर तो पळून गेला असेल तर नागपूरच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांची ताबडतोब बदली करायला पाहिजे। आता ते मला माहित नाही, कारण फोटो तर मी पण पाहिले। तो दुबईचा आहे की सिंगापूरचा आहे, तसंही प्रशांत कोरटकरांना कोण रोखू शकतं? IAS IPSच्या बदल्या करणारा माणूस, त्याला कोणाची भीती आहे? सोलापूरकर असेल, कोरटकर असेल, ही पिलावळ कुणाची? हे सत्तेबरोबर असणारी पिलावळ नेहमी महाराजांचा अवमान करत असतात। खरं तर त्याची जीभ छाटली पाहिजे। प्रशांत कोरटकरच्या पत्नीच्या इन्स्टावर 2023चा त्याचा जुना फोटो आहे, जो दुबईतला दाखवला जातो। तो त्यावेळेस दुबईला गेला असू शकतो। माझं स्पष्ट म्हणणं आहे, चंद्रपूर ते नागपूरच्या दरम्यान तो लपला असावा, लपलेला आहे। पण इतक्या वेळ त्याला मोकळीक देऊन त्याला जे अटक होत नाही, यामध्ये फक्त नागपूर पोलिसांवर संशय बळावतो। आणि नागपूर पोलीस जर असे वागत असतील, जर त्यांचा काही त्याच्याशी आर्थिक व्यवहार असेल, तर नागपूर पोलिसांनी त्यांची भूमिका एकदा स्पष्ट केली पाहिजे।